नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिलाईतून उरलेल्या ब्लाऊज पीस पासून किंवा तुमच्याकडे कोणताही छोटा कपडा असेल ना त्यापासून तुम्ही आजची आयडिया नक्की ट्राय करू शकता। म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ बेस्ट अशी आयडिया आहे आणि तुम्ही ही आयडिया बनवून पुढे सेल करू शकता। किंवा जर तुम्हाला अशा पद्धतीची माझ्याकडून बनवून पाहिजे असेल, कस्टमाइज करून पाहिजे असेल तर तुम्ही मला 9356065506 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे शिलाईतून उरलेला छोटासा कपडा होता, मध्ये जोड देऊन तो घेतलेला आहे। अस्तरसाठी एक कपडा ठेवलेला आहे आणि याचं माप सांगते, सध्या तरी रफलीच घेतलेलं आहे, नंतर तुम्हाला याचं क्विल्टिंग झाले फायनल मेजरमेंट सांगेल। आता लांबी आहे 9.5 इंच आणि रुंदी आहे 9.5 इंच आणि लांबी आहे 14 इंच आणि मध्यभागी तुम्ही फॉर्म शीट ठेवा, रबर शीट ठेवा किंवा राईस बॅग ठेवा, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता। आता माझ्याकडे बघा फॉर्म शीटचे असे छोटे छोटे तुकडे आहेत, तर तेच मी इथे ठेवून घेत आहे। बघा या पद्धतीने तुकडे जरी असले ना ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे, वरतून मेन फॅब्रिक ठेवायचं आणि यावरती क्विल्ट करून घ्यायचं आणि छोटे मोठे पाऊचला चालतात असे तुकडे, काही हरकत नाही आणि क्विल्ट केल्यानंतर ते अगदी बरोबर होऊन जातं। आत्ता जरी तुम्हाला ते तुकडे तुकडे वाटत असले तरी, आणि छोटे छोटे पाऊचेसला तुम्ही असे छोटे मोठे तुकडे आहेत ना, रबर शीटचे तुकडे असू द्या, राईस बॅगचे तुकडे किंवा फॉर्म शीटचे, ते असे मध्यभागी ठेवून क्विल्टिंग करून घेऊ शकता, काहीच अडचण नाही। तर या पद्धतीने क्विल्ट करून घेतलं। आता आहे ना आपल्याला यावरती चारी बाजूने पण टिप मारायची आणि याचं जे माप आहे ना ते पण मी तुम्हाला सांगते। आता इथं मी इंच टेपने मोजून दाखवते। बघा 8.5 इंच रुंदी आहे आणि लांबी आहे 12.5 इंच। आता अजून एक आपल्याला आहे ना क्विल्टेड पीस नाही घ्यायचा, फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलेला पीस आहे। आता याची 12.5 इंच लांबी ना, तर जो अस्तरचा कपडा आहे त्याची 13.5 इंच लांबी घ्यायची आणि रुंदी बरोबर 8.5 इंच राहून द्यायची आहे। आणि त्याला काय आपण क्विल्ट नाही केलेलं खालच्या कापडाला, फक्त एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तरचा कपडा ठेवून स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता यावरती पण आपण हे दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना ते क्विल्ट केले टाईप किंवा उभे उभे टिपा मारून घेऊ त्यावरती, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते सोबतच स्टिच व्हावे त्यासाठी। ठीक आहे, आणि इथे मी प्लेन कपडा घेतला आहे, याची लांबी 13.5 इंच आहे, याची 12.5 होती, म्हणजे 1 इंच वाढव घेतलेली आहे आपण। आता जिकडनं आपली 8.5 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे। तर जो क्विल्टेड पीस आहे ना त्यावरतीच आपण ही झिप आहे ती अटॅच करून घेऊया। तर बघा 8.5 इंचची झिप आपल्याला इथे लागणार आहे, मी थोडीशी वाढव घेतलेली आहे। ठीक आहे, आता या पद्धतीने झिप ठेवून घ्यायची, त्यावरती नॉन 1 इंच कट केलेला कपडा ठेवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर नॉन पाहिजे नसेल तर तुम्ही मला डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण नॉनची पट्टी पण याला झिपसोबतच फिनिशिंगसाठी स्टिच करून घेतली। आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आणि वरच्या साईडने बघा ती या पद्धतीने दिसते। आता ही जी पट्टी आहे नॉनची ती आपल्याला आतमध्ये डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे आणि यावरती परत फिनिशिंगची दाबटीप देऊन घ्यायची। तर ही झिप स्टिच करून झाली। आता त्यानंतर झिपचा जो दुसरा पार्ट आहे ना तो आपण जो अस्तरचा कपडा आणि जो प्लेन मेन फॅब्रिक घेतला आहे ना त्यावरती ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे आणि यावरती पण दाबटीप देऊन घेऊया। ठीक आहे, आता बघा इकडनं आपल्याला झिपच्यावरती 1 इंच मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इकडनं वेगळी पायपिंग करण्याची गरज पडत नाही। त्यासाठी आपण इथे बरोबर झिपपासून पुढे 1 इंचावरती मार्क केलं, एक लाईन ड्रॉ केली आणि जशी लाईन ड्रॉ केली ना तसंच आपल्याला अस्तरचा कपडा फोल्ड करायचा आणि यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची। यामुळे बघा आपल्याला वेगळी पायपिंग करण्याची गरज पडत नाही, त्यासाठीच आपण 1 इंच कपडा वाढव घेतलेलाच होता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने टिप मारली। आता बघा वरतून आपण 4.5 इंचावरती एक मार्क करून घेऊ, जिकडनं झिप आहे तिकडनं। तर 4.5 इंचावरती मार्क केलं, जसं मार्किंग केली तशीच आपल्याला इथे स्टिचिंग करायची, म्हणजे आपलं हे पॉकेट आहे ते सेपरेट होणार आहे। बघा तुम्हाला इकडनं पण मी मार्किंग केलेली दाखवली। ठीक आहे, आता परत आपल्याला एक अशी घडी करून घ्यायची आणि ह्या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या आहेत। बघा जिथून आपण स्टिच केलं तिथून फोल्ड केला आणि ह्या दोन्ही कडेने स्टिच करून घेतलं, म्हणजे एक विदाऊट झिपचं एक पॉकेट तयार झालं, म्हणजे टोटल 2 पॉकेट झाले बघा, एक झिपर आणि एक विदाऊट झिपर। ठीक आहे, आता त्यानंतर वरचा जो अस्तरचा कपडा आहे ना तर क्विल्टेडवाला पीस आहे तो साईडला करायचा आहे। अगोदर आपण इथे 1 इंचावरती मार्क करू अगोदर फक्त अस्तरच्या कापडावरती। ठीक आहे, एक लाईन ड्रॉ करूया, इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे बघा 8.5 इंचची आणि क्विल्टेड पीस आहे तो खाली असा बाजूला करायचा आणि हा कपडा आहे अस्तरचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जशी मार्किंग केली तशी।
आणि यावरती आपल्याला एक झिप आहे ती स्टिच करून घ्यायची. आता झिप स्टिच करताना ही दोन्ही झिपची रनर ओढण्याची आणि बंद करण्याची डायरेक्शन एकाच बाजूने ओपन आणि एकाच बाजूने क्लोज राहील हे चेक करूनच ही झिप आहे ती आपल्याला इकडची स्टिच करून घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसऱ्या साईडने पण हा झिपचा दुसरा पार्ट स्टिच केला आणि यावरती पण आपण डबल दाबटीप आहे ती देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक रनर पण वळून घ्यायचं आहे. झिप 5 नंबरची आहे, रनर पण आपल्याला इथे 5 नंबरचंच घ्यायचं आहे. बघा, एका साईडने रनर वळवलं, दुसऱ्या साईडने थोडंसं कट करायची झिप आणि या पद्धतीने रनर वळून घ्यायचं. एक्स्ट्राची झिप कट केली. बघा, या पद्धतीने आपण ही झिप स्टिच करून घेतली. आता या दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. या पद्धतीने इकडनं पण स्टिच केलं आणि एक्स्ट्राचा जो फिल्टेड पीस आहे ना तो आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे. आता इथे थोडंसं मी राऊंड शेपची स्टिचिंग करून घेतलेली आहे. बघा, तर हा राऊंड शेप बरोबर आला की नाही ते चेक करण्यासाठी अशी फोल्ड घडी करायची, म्हणजे दोन्ही बाजूने सारखाच आपला राऊंड आहे तो स्टिच व्हावा किंवा कट व्हावा त्यासाठी. ठीक आहे. आणि बघा, असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर तुम्ही इथे वेलक्रू लावू शकता, टच बटन लावू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता. पण त्या अगोदर मी इथे ना पायपिंग करून घेणार आहे. तर पायपिंगसाठी मी इथे तिरपी पट्टी कट करून घेत आहे, कारण की आपला वरती राऊंड शेप आहे त्यामुळे सरळ पट्टीची पायपिंग आपल्याला नाही करता येणार, त्यासाठी तिरपीच पट्टी लागणार आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला ही तिरपी पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि सुरुवातीला थोडंसं अर्धा इंच पार्ट आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि यावरती टिप मारून घ्यायची. इकडनं पण थोडा पार्ट फोल्ड केला. आता इथे कॉर्नरवरती जिथे राऊंड आहे तिथे छोटे छोटे कट देऊन घेऊ, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर इथे पायपिंग आपली व्यवस्थित यावी त्यासाठी. आणि बघा, वरच्या साईडला टर्न केल्याच्या नंतर इकडनं आपल्याला अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची. आणि खूप सोपी आहे मैत्रिणींनो ही पर्स बनवणं. जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट अशी शिवून तयार होते. ठीक आहे. तर या पद्धतीने आपली ही पायपिंग आहे ती करून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे मॅग्नेटवाले टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे. तुम्ही एक लावलं तरी चालेल सिंगल, पण मी इथे 2 मॅग्नेटवाले टच बटन लावणार आहे. तर त्याची मार्किंग करण्यासाठी बघा, आपण इथे सेंटरपासून 1.5 इंचावरती मार्क केलं. बघा, इकडनं पण सेंटरपासून 1.5 इंचावरती मार्क केलं. इथे 2 टच बटन लावायचे आहेत आपल्याला. त्यासाठी तुम्हाला एकच लावायचं असेल तर तुम्ही तर फक्त सेंटरला लावून घ्या. आणि हे टच बटन काय आपल्याला 10 रुपयाला मिळतं, इझिली अवेलेबल होईल तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये टेलरिंग मटेरियलच्या. आणि बघा, 2 वरती इकडनं आणि 2 खाली इकडनं जसं मेजरमेंट येईल. अगोदर वरचे झिप ओपन करू आणि वरचे टच बटन आहेत ते आपण लावून घेऊ. आणि खूप सोपं आहे हे टच बटन लावणं आणि खूप टिकतात हे टच बटन. आणि जसे लावले ना तसेच कापडासोबत खूप दिवस टिकतात बघा. आणि लावण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. अशा पद्धतीने ना थोडंसं कैचीने कट करून घ्यायचं ते आणि त्याच्यासोबत एक प्लेट येते ना ती याच्यावरती ठेवून घ्यायची. बघा, छोटीशी प्लेट येते ती. आणि मग नंतर या टच बटनच्या दोन्ही कडा दाबून द्यायचे. इतकं सोपं आहे आणि खूप पॅक लागलं जातं ते. आणि कपडा फाटेल पण टच बटन निघणार नाही, इतकं पॅक लागतं ते. आता दुसऱ्या साईडने ह्याच टच बटनची मार्किंग आहे ती आपल्याला अशी करून घ्यायची आहे. तर बघायचं बरोबर कुठं येतं ते व्यवस्थित फोल्ड करायचं आणि मग याची मार्किंग आहे ती आपल्याला इकडनं करून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने मी दोन्ही टच बटनची मार्किंग आहे ती अगदी ॲक्युरेट आणि करेक्ट अशी करून घेत आहे बघा. ठीक आहे. तर व्यवस्थित परत चेक करायचं. आता इकडची झिप ओपन करायची आणि ह्या साईडने आपल्याला हे टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे. जसे ते 2 लावले सेम त्याच पद्धतीने. तर इकडनं जास्तीचा जाड पार्ट होता, कारण की इकडनं फिल्टेड पीस होतं त्यामुळे. तर कैचीने थोडा पार्ट अगोदर कट करायचा आणि मग हे टच बटन लावून घ्यायचं. ठीक आहे. आता जसं हे टच बटन लावलं ना तसंच राहिलेलं शेवटचं टच बटन पण आपण सेम याच पद्धतीने लावून घेऊया. ठीक आहे. तर बघा, चौथं पण टच बटन होतं ना ते पण मी लावून घेतलेलं आहे. फायनली खूप सुंदर असं आपलं 3 पॉकेटवालं पाऊच आहे ते बनून तयार झालेलं आहे. रिटर्न गिफ्टसाठी, स्वतःसाठी खूप यूजफुल आहे आणि खरंच खूप उपयोगी आहे हे. आता याचं शिवून तयार माप सांगते. तर बघा, 4.5 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 8.5 इंच. ठीक आहे. तर तुम्ही याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकता, काही कॅश ठेवू शकता आणि खूप मोठे मोठे पॉकेट झालेले आहेत. तर चला, मी तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल बसतो की नाही मोबाईल आपला. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. बघा, हे बिना झिपचं पॉकेट आहे, याच्यामध्ये तो इझिली जात आहे. त्याचबरोबर वरच्या पॉकेटमध्ये पण तुमचा मोबाईल आहे तो जात आहे बघा. आणि झिप पण तुम्ही या पद्धतीने क्लोज करून बघू शकता, म्हणजे आपण ही वरच्या पॉकेटमध्ये मोबाईल ठेवला आणि त्याचबरोबर ह्या मोठ्या पॉकेटमध्ये पण तुमचा मोबाईल आहे तो आरामात जात आहे. तुम्हाला वाटतं असेल मोबाईल जायला थोडी अडचण येते, तर तुम्ही रुंदी आहे ती जास्त घेऊ शकता, पण या मापामध्ये पण आपला मोबाईल आहे तो
आरामात बसलेला आहे. आणि हे विदाऊट झिपचं आहे आणि हे झिपर आहे. याच्यामध्ये तुम्ही काही तुमची कॅश म्हणा किंवा ATM वगैरे ठेवू शकता. आणि बघा किती सुंदर असं आपले मोबाईल पाऊच आहे ते बनवून तयार झाले. तुम्ही अशा पद्धतीचे पाऊचेस बनवून पुढे विक्री करू शकता आणि तुमच्या वापरात पण आणू शकता आणि कोणाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी पण बेस्ट असं ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचं पाऊच आहे ते बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9356069506. त्यावरती तुम्ही मला स्क्रीनशॉट टाका की अशा पद्धतीचं पाऊच पाहिजे, म्हणजे त्यावरतीच आपण तुमची ऑर्डर बुक करून घेऊ. आणि कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि तुम्ही हे फक्त मध्यभागी एकच जरी टच बटन लावलं ना तरी पण चालतंय. बघा मी अजून दोन्ही टच बटन नाही लावले, तरी फक्त एक जरी मध्यभागी टच बटन लावलं ना तरी चालेल आणि 2 लावले तरी पण चालेल. तुमच्या मनाने जरी मध्यभागी एक लावलं ना तरी पण पाऊच आहे ते आपलं असंच दिसणार आहे. बघा आपण हे टच बटन लावलेलं नाही तरी पण दाखवते मी तुम्हाला. इथं जर टच बटन लावलं तुम्ही सेंटरला तरी चालेल. तर मी ते 2 लावले, तुम्ही 1 लावलं तरी पण चालते. ठीक आहे.